हीरो को इस गाड़ी में लाया है। अभी उसको ना दफनाने के लिए लेके जाएंगे हम लोग। दादा बारिश आने वाली है। इस गाड़ी में लाया है हीरो को, इसको निकालेंगे। हिरोला इथं पोरायचं आहे। हिरोच्या माझ्याबरोबर इतक्या आठवणी आहेत की माझा हिरो खरंच एका माणसापेक्षा पण खूप श्रेष्ठ होता। हिरो माझा राजासारखा राहिला आणि राजासारखाच जाणार, कारण हिरोसारखा मुलगा डॉगी की जो पहिला माझ्या आयुष्यात आलेला हा प्राणी आहे की जे पिल्लू रस्त्यावरून हो दादा चादर काढा, कारण मीठ टाकणं गरजेचं आहे। किती यातना झाल्या असेल विचार करणं, ज्यावेळेस गाडी अंगावरून गेली असेल त्याची। होती ना माचीस, पण आणली होती ना माचीस, मुलं बिलं सगळे माचीस संगतीच घेतला। हिरो माझं आयुष्य हिरो सारखाच जगला, हिरो सारखाच जात आहे। म्हणजे हवा आहे पकडली। आणि वरती लावा, डोक्याच्या वरती दादा ते अगरबत्ती। सोन्यासारखं लेकरं असे त्यांचं आयुष्य जातं। बापरे। आणि खरंच एकच सांगायचं, कोणाच्या हातून अशी घटना घडली तर प्रत्येकाचं पहिलं कर्तव्य आहे की आपण त्याची काळजी घेणं किंवा त्याला दवाखान्यात नेणं, आणि मग तुम्ही बाकीचे पुढं जाणं, कारण तो पण एक जीव आहे। माणसाला या अगोदर समजलं पाहिजे, पण माणूस स्वतःचं कर्तव्य विसरून